नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण 1 किलो मेथीच्या पिठाचे अगदी परफेक्ट असे छान चविष्ट, अजिबात कुठलंही टेन्शन न घेता भरपूर दिवस टिकणारे, परफेक्ट असे थंडीसाठी खाल्ले जाणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण इथे मेथी स्वच्छ धुवून तिला उन्हात वाळून तिचं ह्या पद्धतीने गिरणीवरनं अगदी बारीक नेहमी आपण गव्हाचं पीठ दळतो तसं याचं पीठ हे तयार करून घ्यायचं. इथे बरोबर मी 1 किलो मेथी घेऊन गिरणीवरनं दळून त्याचं 1 किलो पीठ हे तयार करून घेतले. त्यानंतर 1 किलो पिठासाठी आपण इथे 2 किलो गव्हाचं पीठ हे वापरणार आहोत. गव्हाचं पिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. आता आपल्याला कितपत कडू हवे त्यानुसार आपण ह्या पिठाचं प्रमाण अजिबात जास्त प्रमाण आपल्याला हवं तसं करून घेऊ शकतो. हे पीठ आपण ह्या पद्धतीने करून घ्यायचं. सर्वात प्रथम आपण इथे एका कढईमध्ये 2 किलो गहू घ्यायचे. आता स्वच्छ केलेले असे आपण इथे 2 किलो गहू हे घेतले. ह्या पद्धतीचे आपले नेहमीची आपण पोळींसाठी गहू वापरतो तेच गहू इथे वापरले. त्यानंतर लगेच ह्या गहूंना आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अगदी भरपूर असं पाणी घालून लगेचच आपण आता हे गहू 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर अगदी भरपूर असं पाणी घालून याला 5 मिनटं आपण हे गहू आता भिजत घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण आता अगदी भरपूर गहू बुडेपर्यंत पाणी घालून 5 मिनटं आपण आता हे गहू भिजवून घेतले. त्यानंतर काय करायचं, या गव्हातलं आपण आता संपूर्ण पाणी हे नितळून घेऊया. पाणी हे नितळल्यानंतर ह्या पद्धतीने एक चाळणी घ्यायचं. या चाळणीमध्ये आपण हे गहू काढून घेऊया. जे काही थोडंफार जे पाणी असेल ते देखील आपलं नितळून जाईल. तर आता आपलं पाणी हे संपूर्ण नितळून तयार झालं आहे. त्यानंतर लगेच हे गहू आपण आता एक कॉटनची ओढणी किंवा आपल्याकडे जे काही कापड असेल त्या कापडमध्ये आता धुवून घेतलेले गहू आपण आता काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण धुवून घेतलेले जे गहू असतात ते काढून घ्यायचे आणि लगेचच काय करायचं, अजिबात आपल्याला यांना सुकून वगैरे घ्यायचं नाही. ओले असतानाच अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण आता अगदी पॅक असे याला गाठ मारून घेणार. ह्यामुळे काय होईल, जे आपले गहू आहेत ते छान मुरतात आणि ते जे काही आपण दळल्यानंतर कोंडा असतो तो छान निघतो आणि त्यामुळे आपलं जे पीठ आणि रवा असतो अगदी पांढरशुभ्र तो तयार होतो. आता आपण याला एक दिवसभर असंच ठेवून देणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, पूर्ण दिवसभर आपण याला मुरून घेतले आणि तिसऱ्या दिवशी लगेच आपण याची गाठ सोडायची आणि फॅन खाली आता आपण हे गहू सुकवून घेणार आहोत. आपल्याला हे गहू कितपर्यंत सुकवायचे, अगदी सहज आपलं गिरणीतनं पीठ तयार होईल. अजिबात गिरणीत ज्यावेळेस आपण गहू दळू ते अजिबात त्रास वगैरे होणार नाही, त्याचे गोळे हे बांधले जाणार नाही. इथपर्यंत आपल्याला याला फॅन खाली सुकवून घ्यायचे. हे गहू फक्त फॅन खाली सुकवून घ्या, उन्हामध्ये सुकवून घेऊ नका. त्यामुळे गहू हा अगदी कडक तयार होईल आणि त्यामुळे आपला जो रवा पिठी आहे ते अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही. तर आपण हे गहू आता वाळून घेऊया आणि लगेचच गिरणीवरनं या पद्धतीने त्याचं पीठ हे तयार करू. ज्यावेळेस आपण गिरणीवरनं याचं पीठ तयार करायला जातो त्यावेळेस गिरणीवाल्याला सांगायचं की आम्हाला रवा आणि पिठी दोघंही हवं आहे. ते त्या पद्धतीने अगदी परफेक्ट असं आपल्याला रवा हा काढून देतात. लगेच एक कढई घ्यायची. कढईला कुठल्याही प्रकारचं अगदी बारीक अशी साडी किंवा ओढणी एक अर्धं कापड आपण बांधून घ्यायचं. ते बांधल्यानंतर काय करायचं, लगेच आपण अगदी थोडं थोडं कणिक घेऊन याला गाळून घेणार आहोत. जर आपण चाळणीने गाळून घेतलं तर त्यामुळे काय होतं, थोडासा जो कोंडा असतो गव्हाचं साल असतं ते पडतं आणि त्यामुळे थोडंसं लालसर पीठ हे तयार होतं. डायरेक्ट अगदी बारीक चाळणीने गाळून घेतलं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं लालसर असं आपलं पीठ हे दिसतं. तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण जे काही पीठ आपण दळून आणले ते आता आपण ह्या पद्धतीने गाळून घेऊया आणि जो काही रवा असेल आणि कोंडा असेल तो ह्या पद्धतीने वरती राहील आणि खाली पूर्णपणे जे बारीक पीठ असतं ते पडतं. तर ह्यामुळे काय होतं, खूप छान असे आपले लाडू तयार होतात चविष्ट. आपलं साधं पीठ देखील वापरलं पण चवीत अगदी भरपूर असा फरक पडतो. तर अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण पीठ हे गाळून घेते. अगदी सहज पटकन असं हे गाळलं जातं, अजिबात टाईम वगैरे लागत नाही आणि अगदी छान असं आपलं परफेक्ट मैदा देखील तयार होतं. मुलांना बाहेरचा मैदा न खाऊ घालता या पद्धतीने पीठ करून खाऊ घातलं तर अगदी शरीरासाठी उत्तम असं हे. तर हे संपूर्ण पीठ गाळून तयार झालं आहे. आता आपलं पीठ हे गाळून तयार झालं आहे आणि जो काही आता कोंडा आणि रवा आपला निघालेला होता तो देखील आपण गाळून घेणार आहोत. तर 2 किलो गहूसाठी इथे मी पीठ हे काढून घेतले. लगेच साईडला आपला रवा आणि कोंडा हा एकत्र आहे. लगेच जी आपल्याकडे बारीक चाळणी असते त्या चाळणीतनं रवा गाळणी असते आपल्याकडे, त्या रवा गाळणीने आता आपण उरलेलं जे काही
आहे ते आता गाळून घेऊया। तर अशा पद्धतीने आता आपण रवा देखील गाळून घेतोय। अगदी सहज अगदी छान असा आपला रवा निघतोय आणि कोंडा पूर्णपणे निघाला आहे। जे काही साल असतं गव्हाचं ते पूर्ण निघालं आहे, त्यामुळे काय होईल अगदी छान असे आपल्या दोघीही वस्तू तयार होतात। अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण रवा हा तयार करून घेऊया। नेहमी घरात देखील आपल्याला हा रवा वापरात अगदी उपयुक्त असा असतो आणि अगदी छान परफेक्ट असा तो तयार होतो। तर रवा आणि आता पिठी आपलं दोघंही तयार झाले। आता काय करायचं, रवा आणि पिठी आता आपण दोघंही मिक्स करून घेऊया। तर मी आता रवा आणि जी पिठी होती दोघंही मिक्स करून घेतले। बरोबर 2 किलो आता ही पिठी आपली तयार झाली आहे आणि लगेचच आता आपण ह्या पिठीला भाजायला घेऊया। तर इथे मी 2 किलो पिठीसाठी बरोबर 2 किलो तेल हे वापरते। 1 किलो आपण मेथीचं पीठ घेतले, त्यासाठी 2 किलो गव्हाचं पीठ घेतले आणि 2 किलो आता आपण यामध्ये तेल हे वापरणार आहोत। तर 1 किलो तेलाचा आपण पाक तयार करून घेणार आहोत, म्हणजे फक्त गूळ विरघळून घेणार आहोत आणि 1 किलोमध्ये आपण आता 1 किलो तेलामध्ये ही पिठी भाजून घेणार आहोत। काय करायचं, आता आपण याच्यामध्ये जेवढं आपण पिठी भाजायला घेणार आहोत ती पीठ आपलं छान असं ओलसर तयार होईल इथपर्यंत आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे। कोरडं भाजाल तर थोडं आपल्याला अवघड जातं, व्यवस्थित ते भाजून होत नाही, म्हणून थोडं आपलं पीठ भिजेल इथपर्यंत तेल घेऊन आता आपण याला छान फसफस होईपर्यंत आता ही मंद आचेवर पीठ आपल्याला भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला ह्या पद्धतीने भाजता येत नसेल तर डायरेक्टली कोरडं देखील आपण पीठ भाजून घेतलं आणि संपूर्ण तेलामध्ये पाक तयार करून घेतला तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने अगदी फसफस होईपर्यंत आपण आता मंद आचेवरती आता हे पीठ हे भाजून घेऊया। जेवढं शक्य म्हणजे ते 1 किलो तेलामध्ये तेवढं आपण पीठ हे भाजून घेणार आहोत आणि उरलेलं पीठ आपण कोरडंही भाजून घ्यायचं। म्हणजे 1 किलो त्या पिठामध्ये तेलामध्ये जेवढं पीठ भाजून येईल तेवढं भाजायचं आणि उरलेलं पीठ आपण कोरडंही भाजून घ्यायचं। यामुळे काय होतं, एकसारखं व्यवस्थित चव पण छान येतं आणि एकसारखं आपलं पीठ हे भाजून होतं। जर आपल्याला अवघड होत असेल तर डायरेक्ट संपूर्ण कोरडं देखील भाजून घेतलं तर काही हरकत नाही। ह्या पद्धतीचं अगदी फसफस होईपर्यंत आपण मंद आचेवरती छान असं पीठ हे भाजून घेतले। एक भाजलेलं पीठ लगेच आपण एक मोठी अशी एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पीठ हे भाजून घेऊया। संपूर्ण पीठ व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्या। यामुळे काय होतं, अजिबात कच्चापणा राहत नाही पिठीमध्ये, म्हणून आपलं जे लाडू असतात भरपूर दिवस टिकतात, पण तेवढेच चविष्ट देखील आपले लाडू हे तयार होतात। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण हे पीठ भाजून घेतले। लगेचच आपण आता तेलामध्ये गूळ हा विरघळून घेऊया। त्यासाठी इथे बरोबर 1 किलो मी तेल घेतले। 2 किलो आपण तेल वापरणार आहोत। 2 किलो तेलामध्ये 1 किलो तेलात आपण पीठ हे भाजून घेतले। उरलेले 1 किलो तेल आपण अगदी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतले। तेल हे आपण एका पातेल्यात काढल्यानंतर लगेच काय करायचं, बारीक किसून घेतलेला गूळ बरोबर 1 किलो मेथीसाठी 2 किलो इथे आपण गूळ वापरतोय। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। जर आपल्याला जास्ती गोड नको हवे असतील आपण गूळ हा कमी घातला तरी काही हरकत नाही, पण अगदी परफेक्ट असं आपलं हे माप आहे। अजिबात गोड वगैरे जास्ती देखील होत नाही आणि कमी देखील होत नाही। तर गूळ हा घातल्यानंतर लगेचच आपण एक झाऱ्या घ्यायचा आणि चमचा घ्यायचा, त्यानंतर लगेच याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। गूळ हा लगेचच पातेल्याला चिटकतो आणि त्यामुळे तो करपतो आणि आपला जे पाक तयार होईल त्याचा वास देखील येण्याची सुरुवात होईल। म्हणून संपूर्ण जी आता प्रोसेस आहे आपल्याला गुळामध्ये तेलामध्ये गूळ हा विरघळायचं पूर्णपणे आपल्याला मंद आचेवरती करायचे। अजिबात जास्ती वगैरे वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटाच्या आत जर आपले जास्ती बारीक किसलेलं असेल तर 3 ते 4 मिनिटाच्या आत तो तयार होतो। जर जाडसर खडे असतील तर थोडे मोठे खडे असतील त्याचे तर थोडा वेळ आपल्याला हा लागू शकतो। तर लगेचच या पद्धतीने आपला गूळ हा आपण विरघळून घेतले। एकसारखा चमच्याने ढवळत राहा, त्यामुळे एकसारखा तो लवकर विरघळेल आणि तेलामध्ये देखील तो व्यवस्थित मिक्स होतो। अजिबात याच्यामध्ये आपल्याला जे गुळाचे खडे आहेत ते अजिबात आपल्याला राहू द्यायचे नाही, म्हणून याला व्यवस्थित विरघळत राहा, म्हणजे चाळत राहा, त्यामुळे तो व्यवस्थित विरघळेल आणि ह्या पद्धतीने आपला पाक हा तयार करून घ्यायचा। या पद्धतीने आपला हा गूळ हा पूर्णपणे विरघळल्यानंतर काय करायचं, फक्त एक थोडंसं असे पद्धतीचे बबल्स येईपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपला गूळ हा गरम झाल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा। गॅस हा बंद करून द्यायचा आणि आता आपण याला गार हा होऊ देऊ। आता आपला हा गुळाचा पाक तयार झाला आहे, तो गार होईपर्यंत लगेच यामध्ये आपल्याला लाडूंमध्ये लागणारे
जे डिंक असतो तो डिंक आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर काय करायचं, लगेच अगदी थोडा थोडा डिंक घ्यायचा आणि त्याला आपण तळून घेणार. जर आपले डिंकचे जे खडे असतील ते मोठे असतील तर थोडे त्याला बारीक करून घ्या. त्यामुळे काय होतं, आतपर्यंत आपला डिंक हा छान तळून होते. जर मोठे मोठे खडे असले तर ते आतपर्यंत तळून होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस ते कचकणी आता कच्चे असे लागतात. जर आपल्याला कच्चा वापरायचा असेल तर पूर्णपणे मिक्सरला त्याची पीठ तयार करून घ्या, म्हणजे थोडेसे रव्यासारखे तयार करून घ्या आणि तो मग वापरा. तर अशा पद्धतीने आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मी याला तळून घेतलं आहे. लगेचच आपण आता एका चाळणीतनं काढून लगेच दुसरं देखील आपण ह्याच पद्धतीने डिंका हा तळून घेऊया. अगदी पटकन तो तळून होतो, अजिबात जास्ती वेळ वगैरे लागत नाही. मंद आचेवरती आपण आता 100 ग्रॅम डिंका हा आपण तळून घेणार आहोत. 1 किलो मेथीसाठी 100 ग्रॅम आपण डिंकाचा वापर केला आहे. डिंक हा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तर आपलं जे काय पीठ आपण करून घेतलेलं, भाजून घेतलेलं होतं, त्या पिठामध्ये लगेच जे 1 किलो मेथीचं पीठ घेतलं होतं ते मेथीचं पीठ आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता मेथीचं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेथीचं पीठ आपल्याला जेवढं व्यवस्थित मिक्स करता येईल, नंतरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही, म्हणून याच वेळेस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि जो तेलाचा आपण गुळाचा पाक तयार करून घेतला होता तो संपूर्ण आपण आता यामध्ये टाकून घेऊया. आता आपल्या हा संपूर्ण टाकून झाल्यानंतर लगेच काय करायचं, याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपला हा जो पाक तयार केलेला होता तो पूर्णपणे गार झाला आहे. त्यामुळे काय होतं, जे आपले लाडू आहेत ते अजिबात कडक तयार होत नाही. जर तुम्ही गरम गरम पाक यामध्ये घालाल तर आपले जे लाडू आहेत ते कडक होण्याची शक्यता राहील. म्हणून ते पूर्णपणे गार करून घ्या. हलकासा गरम राहिला तरी काही हरकत नाही, पण जास्ती उकळता वगैरे राहू देऊ नका. तर हलकासा गार झाल्यानंतर लगेच पाक आपण टाकून घेतला आहे. त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये. लगेच 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू आणि अर्धा किलो खारीक मी मिक्सरला बारीक फिरून घेतले. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्ती आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच अर्धा किलो खोबरं अगदी बारीक असं किसून घेतले. जर तुम्हाला असं जास्ती जाडसर किसलेलं आवडत नसेल, मिक्सरला बारीक फिरून वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर हे संपूर्ण जे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये टाकलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर आपण ड्रायफ्रूट्स वगैरे थोडंसं आपलं कमी जास्ती झालं तर थोडंसं म्हणजे आपल्याला कमी घालायचं असेल तर थोडं तेल हे उरून ठेवा आणि नंतरून जर आवश्यकता वाटेल तर तुम्ही ते तेल हे घालून घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं प्रमाण हे होईल. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. संपूर्ण हे मिक्स करून आल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये डिंका हा घालतो. डिंक घातल्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे हलकंसं गार झालं आहे मिश्रण. अगदी जास्ती देखील आपल्याला गार करून घ्यायचं नाही. त्यामुळे काय होईल, जे आपण लाडू बांधू तर लाडू बांधताना आपल्याला थोडेसे हे वळवताना थोडा हा त्रास होईल. म्हणून लगेचच आपण याचे हे लाडू हे तयार करायला घेऊ. अगदी सहज आपला लाडू हा तयार होतो. अजिबात सैलसर वगैरे होत नाही. आपलं जे मिश्रण आहे किंवा कोरडं देखील आपलं मिश्रण हे अजिबात होत नाही. तर आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे हे लाडू हे तयार करून घ्यायचे. बघू शकाल अगदी छान असा आपला भरपूर दिवस 2 ते 3 महिने टिकणारा, अजिबात खराब न होणारा मेथीचे लाडू हे आपले तयार झाले. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू हे बांधून घेऊया. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने लाडू हे तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील. अजिबात कडू वगैरे लागत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील. अगदी छान असे आपले मेथीचे चविष्ट आणि पौष्टिक, थंडीत अगदी आवर्जून खाल्ले जाणारे अगदी छान असे आपले मेथीचे मऊसूत भरपूर दिवस टिकणारे लाडू हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा.